ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि ते पुढे गेले। मात्र त्यानंतर लागलीच शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आणि जोरदार घोषणाबाजी दोन्ही बाजूंनी यावेळी पाहायला मिळाली। त्यामुळे ठाण्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण हे तापल्याचं चित्र पाहायला मिळतंय। ठाण्यामध्ये अर्थात शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये पुन्हा एकदा ठाकरे गटानं जोरदार मोहीम आखलेली आहे। संजय राऊत, विनायक राऊत त्याचबरोबर अनिल देसाई हे देखील ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्याच वेळी शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आणि दुसरीकडे आनंद आश्रम परिसरामध्ये हा संपूर्ण प्रकार झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आणि शिंदेविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली। मात्र संजय राऊतांनी आनंद आश्रमामध्ये जाणं टाळलं। आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेले आणि तिथून ते सभास्थळाकडे रवाना झालेले आहेत। त्यामुळे सध्या या ठिकाणी आता पोलिसांनी शांतता प्रस्थापित केलेली आहे। मात्र काही काळ आनंद आश्रम परिसरामध्ये तणावपूर्ण स्थिती आपल्याला पाहायला मिळालेली होती। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। ज्यावेळी संजय राऊत, विनायक राऊत हे ठाण्यामध्ये दाखल झाले, अगदी आनंद आश्रमासमोरच शिवसेनेच्या अर्थात शिंदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। संजय राऊत, विनायक राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या। तर दुसरीकडे ठाकरेंच्या गटाचे कार्यकर्ते देखील त्याचवेळी आक्रमक बनले, त्यांनी शिंदेविरोधात घोषणा दिल्या आणि या सगळ्या गदारोळामध्येच संजय राऊत, विनायक राऊत यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि ते पुढे मार्गस्थ झाले। मात्र त्यानंतर संजय राऊतांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते हे आनंद दिघे यांच्या पुतळ्याजवळ पोहोचले आणि त्यांनी दुग्धाभिषेक केलेला आहे। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो। एकीकडे शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला, तर दुसरीकडे आता संजय राऊत त्याचबरोबर चंद्रकांत खैरे, विनायक राऊत हे सर्वच नेते ठाण्यामध्ये आता सभास्थळाकडे रवाना होत आहेत। तत्पूर्वी त्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला देखील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी अभिवादन केलेलं आहे। तर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर संजय राऊत आणि इतरही नेते आता सभास्थळाकडे रवाना झालेले आहेत। शिवसेनेचा सुसंवाद दौरा आता ठाण्यामधून सुरुवात झालेला आहे। शिंदेच्या बालेकिल्ल्यातूनच ठाकरेंच्या शिवसेनेने देखील आपल्या दौऱ्याला सुरुवात केलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर अगदी आनंद आश्रमासमोरच शिंदेचे कार्यकर्ते आणि ठाकरेंचे कार्यकर्ते हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी देखील झाली। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला, त्यामुळे पुढील अनर्थ आणि पुढील राडा टळलेला असला तरी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना मात्र जोरदार विरोध करताना शिंदेचे कार्यकर्ते पाहायला मिळाले। अगदी आनंद आश्रमासमोर